की हा खुद्द सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातील असल्याची टीका विरोधी पक्षाने केली। सरकार दिखाऊपणा करतंय असा आरोप करण्यात आला। तर लातूरच्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती सरकारने घेतली। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, हा व्हिडिओ जो एबीपी माझानी 2 दिवसांपूर्वीच दाखवला होता, त्याचे पडसाद विधिमंडळामध्ये उमटल्याचं दिसतंय, काय नेमकं घडलंय? सर्वप्रथम असं आहे की 2 दिवसापूर्वी एबीपी माझानं ही बातमी चालवली आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक जे माध्यम समूह आहेत त्यांनी ती बातमी फॉलो केली। त्यानंतर आपण जे इथले अंबादास जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षापासून ते याच पद्धतीने शेती करतात। त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की शेती क्षेत्र कमी आहे, कोरडवाहू शेती आहे आणि त्यामुळे बैलजोडी स्वतःकडे ठेवणं त्यांना परवडत नसल्या कारणानं त्यांची ही समस्या आहे। कशामुळे तुम्ही ते हे करत होतात? मला जमीन आहे 4.5 एकर। माझं नाव अंबादास गोविंद पवार। मला जमीन आहे 4.5 एकर। ते मला परवडत नाही म्हणून, ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो, स्वतः खांद्यावर जीव घेऊन मी कोळपिलो त्याला। कोणी झुंड म्हणते, कोणी कोळपू म्हणते। मी कोळपिलो त्याला, कोळपून रानाची मशागत केलो मी। तरी मला रोजगार परवडणार झालाय, बैलाचा खर्च परवडणार झालाय, म्हणून मी धंदा करतोय। तुम्ही त्यांना मदत करताना दिसतात कायम? 6 जण आम्ही। मग एक पोरगी आहे, एक पोरगा आहे। मग पोरीचं लग्न झाले, पोरगा आहे, पोरग पुण्याला राहते, उगा धंदा करते पुण्याला काय बी। मग त्याला बी परवडणार गेली ती, पण करावंच लागते काय तर। कवा 4 पैसे देतय, येतय जातय। त्याची बायको, 2 लेकरं माझ्या पैसे आहेत। त्यांच्या शिक्षणाचा खर्च हा, त्याच्या शिक्षणाचा खर्च देव सरकारनं आता आमच्यानं होईना गेलंय, त्याचं बी पूर्ण गेलंय। झालं ते कर्ज माफ करावं। किती कर्ज आहे? 40,000 आहे ते ह्याचं अंजमनचं। बरं, आतापर्यंत एकही सरकारी योजना कृषीची तुम्हाला मिळाली? काहीच मिळालं आम्हाला। कृषीचं आमच्याकडे माणूसच आले काहीच नाही आम्हाला, बी नाही, खात नाही, काहीच नाही। आलतेच बघा काल परवा दिवशी आले आमच्या घरी, बातमी बघून आली। हा, ते बातमी बघून आली। आम्हाला कोण पुसला नाही साहेब? 2 दिवसापूर्वी एबीपी माझाला ज्यावेळेस बातमी लागली, त्यानंतर हळूहळू कृषी विभागातले कर्मचारी या ठिकाणी फिरकले। काल कृषी दिन साजरा करण्यात आला। चर्चासत्र होत आहेत, कृषीचं उत्पन्न कसं वाढावं याबाबतची माहिती दिली जाते। मात्र सर्वसामान्य अशा शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग पोहोचायला अद्यापही तयार नाहीये। त्यामुळे शेतकऱ्याची मोठी कुचंबना होते। एकही योजना नाही आली आतापर्यंत? कोणतीच नाही साहेब आतापर्यंत। हा 10 वर्षाचा काळ झाला। मी 50 वर्षापासून शेती करतोय। पहिलं बरी 10 वर्ष झालं बैल मोडलं। बैल मोडल्यापासून मी हे धंदा करतोय शेतीतच। मला लिहिता येत नाही, वाचिता येत नाही, काहीच येत नाही। मी कुठे बाहेर बी गेलो नाही आणि मला कुणी सांगितलं बी नाही ही योजना आली मग, आणि कुणी मला पोहोचून केलं बी नाही। बरं, कधी कृषी सेवक, कृषी सहाय्यक कधी कोणी आलं नाही? कृषी साहेब ते काल ना आतापासून आमच्या घरला कोणी आलं नाही। बरं, आता तुमचं हे आता काय म्हणणं आहे तुमचं की तुम्हाला नांगरून पाहिजे शेत, त्याच्यासाठी बैलजोडी पाहिजे? बैलजोडी परवडेल का ठेवलेली? बैलजोडी आता मला धंदा होईना झालाय म्हणून माझी 6 वर्ष, 70, 75, 76 वर्ष माझी वय आहे। मला आता होईना झाले, माझी मान हलते, हाता हलत्यात। मला बैल ठेवून परवडणार झालं। आता काहीतरी सरकारनं दुसरी मदत करावं मला। आता काही गावकरी आहेत त्यांच्याबरोबर बोलूयात। आतापर्यंत कोणती सरकारी योजना किंवा कृषीची योजना गावापर्यंत पोहोचली नाही? गावापर्यंत खूप योजना आहेत, परंतु आता सगळं जवळपास 50 ते 60% शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि सुशिक्षित नाहीत। त्यामुळे त्यांची अडचण अशी होती की जे सुशिक्षित आहेत त्यांनाच तेवढा लाभ दिला जातो। सुशिक्षितांना लाभ दिला जातो म्हणजे ज्यांना माहिती होते, म्हणजे त्यांच्या संबंधित आहे ते कृषी ह्याच्यात जे संबंध। आता गावचे सरपंच असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, काही योजना सांगत नाहीत? नाही, काहीच नाही, काहीही नाही। अशा योजना कुणीही सांगत नाही। ते संबंधित जो आमचा कृषी प्रवेशक आहे
त्याला फक्त गावातले ठराविक लोकच दिसतात. चार लोक तेच त्यांना ती असं सातत्यानं होतं. सातत्यानं असं कृषी अधिकारी जेवढे 4 माणसं आहेत तेवढेच त्यांचं सांभाळणार, बाकी शेतकऱ्याचा त्यांनी विचार करणार नाही. संपर्कच नाही त्याचा आमच्याकडे. एकूण गावची परिस्थिती अशी आहे की शेतकरी जे आहे, शेतकरी सातत्यानं काम करतोय, मात्र त्याला ज्या योजना आहेत, शासकीय योजना, त्या त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि पोहोचत नसल्यामुळे होणारी अडचण आहे ती या प्रकारची आहे. खरं आहे, निश्चितपणे गावागावात नेमकी काय परिस्थिती आहे त्याचं हे प्रतिकात्मक उदाहरण आहे. खूप खूप धन्यवाद या शेतकऱ्यांशी आपण बातचीत केली त्याबद्दल आणि हे चित्र पोहोचवल्याबद्दल. यानंतर बातमी तुमच्या आमच्यासारख्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 1 कोटी